हरि ओम. भगवान आद्य श्री शंकराचार्यकृत श्रीकृष्णाष्टकम योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. प्रसन्न भानु शोभनम. सदा सतेज प्रखर प्रकाशमय असा शोभायमान असणाऱ्या. प्रसन्न भानु शोभनम. प्रसन्न भानु आणि शोभनम. प्रसन्न म्हणजे सदा सतेज, भानु म्हणजे प्रखर प्रकाशमान. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी सदा सतेज प्रखर प्रकाशमय असा शोभायमान असणारा असे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. येथे कृपा करून भानु म्हणजे सूर्य असा अर्थ घेऊन अनर्थ करू नये. श्रीकृष्ण म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अवतार आहे. तो ब्रह्मांड नायक आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे. श्रीकृष्णामधून हे ब्रह्मांड आणि त्यामधील विश्वे उत्पन्न होतात. ती त्यातच स्थित होतात आणि यथा कालावधी झाला की ती त्यातच लय होतात. यास्तव श्रीकृष्णाला सूर्याची उपमा देणे म्हणजे काजव्याला सूर्याची उपमा देणे असे आहे. श्रीकृष्ण ब्रह्मांडामधील एकमेव परम ऊर्जा, दिव्य चैतन्य, दैदिप्यमान प्रकाश, सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. यामुळे तो अनन्य, सदा प्रखर प्रकाशमान, तेजपुंज, धवल, पांढरा शुभ्र, ताजा टवटवीत, सदाबहार, सर्व शक्तिमान, सर्वेश्वर, पूर्णेश्वर इत्यादी असा आहे. यामुळे येथे सर्व काही श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण आहे. येथील सर्व काही श्रीकृष्णाला अर्पण होते. याचा अर्थ सतत लक्षात ठेवावे की आपण जे जे करतो ते श्रीकृष्णाला अर्पण होते ते त्याचेच आहे. म्हणून जर आपण श्रीकृष्णाला न आवडणारे, न रुचणारे, न पटणारे, त्याच्या गीतेला अपेक्षित नसलेले इत्यादी असे केले तर ते त्याच्यापर्यंत जाईल. तथापि ते त्याच्यात सामावले न जाता ते तसेच माघारी फिरून आपल्यावर आपटेल. हे आपल्याला सहन होत नाही. म्हणून आपण दुःखी, कष्टी, पीडित असतो. परंतु जर आपण श्रीकृष्णाला आवडणारे, रुचणारे, पटणारे, त्याच्या गीतेला अपेक्षित असलेले इत्यादी असे केले तर ते त्याच्यात सामावले जाईल आणि याचा परिणाम म्हणून त्याच्याकडून आपल्याला दर्शनाचा, साक्षात्काराचा, सायुज्य मुक्तीचा, मुक्तीचा प्रसाद मिळेल. यावरून परमबोध घ्यायचा आहे की येथे मुळीच अजिबात जरासुद्धा अन्य शक्ती, अन्य उपास्य देव देवता नाही. जे आहे ते केवळ श्रीकृष्ण आहे. यास्तव अन्य शक्ती मानू नये. कोणत्याही अन्य शक्तीच्या आहारी जाऊ नये. तसेच श्रीकृष्ण फक्त त्याच्याशी योग जुळून येऊनच प्राप्त होतो. यासाठी स्वतःच्या अंतःकरणात ध्यान लावणे हाच एकमेव उपाय आहे. इतर थोतांडांना जराही थारा देऊ नये. असे केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. श्री शंकराचार्य म्हणतात की सदा सतेज प्रखर प्रकाशमय असा शोभायमान असणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. नमामि. श्रीकृष्णाला मी नमन करतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण करणारे अपत्य असलेल्या, गुंग करून हृदय कमळ स्वतःमध्ये एकरूप करणाऱ्या, घनदाट हिरव्यागार वनस्पतीमध्ये विहार करणाऱ्या, ताजा तवाना प्रखर प्रकाशमय असा शोभायमान असणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. निकाम कामदायकम. भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या. निकाम कामदायकम. निकाम कामदायकम. निकाम म्हणजे भरपूर, खूप, चिक्कार. काम म्हणजे इच्छा, अपेक्षा, अभिलाषा. दायकम देणारा, पुरवणारा. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्ण सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे असा त्याचा विशेष म्हणून सांगितला आहे. श्रीकृष्णाचा हा विशेष भौतिक आयुष्य जगणाऱ्यांसाठी खूप धोकादायक, महाभीतीदायक, संचित वाढवणारा आणि त्यामुळे जन्म मरणाचे फेरे सतत घेत ठेवणारा आहे. मानवाची मुक्तीची यात्रा सुरू होण्यामध्ये श्रीकृष्णाचा हा विशेष फार मोठी अडचण निर्माण करणारा आहे. तसेच श्रीकृष्णाचा हा विशेष आध्यात्मिक यात्रा करणाऱ्यांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आहे. अर्थातच असे अंजन घालून घेतले तर मात्र अशांची मुक्तीची यात्रा निर्धोक सुरू ठेवणारा आहे. आपण सतत बोलत असणारा वेडा पाहतो. असा वेडा रस्त्याने जात असताना अचानक कोणीतरी भेटल्यासारखा थांबतो आणि जणू काही समोर कोणी उभा आहे अशा आविर्भावात
त्या अध्याहृत व्यक्तीशी सतत बोलत असतो, किंवा आपल्याबरोबर कोणीतरी सोबती आहे अशी स्वतःची समजूत करून घेऊन त्या अदृश्य सोबत्याशी असा वेडा अव्याहत बोलत असतो. जे प्रथमच अशा वेड्याला पाहतात ते चक्रावून जातात. त्यांना समजत नाही की हा नक्की कोणाला काय सांगत आहे, कारण बोलताना ते वेडे सर्वसामान्य जनांप्रमाणेच हातवारे करत असतात, मुद्दा समजावून देत असतात. अशा वेड्यांचे बोलायचे विषय काहीही निरनिराळे असू शकतात, परंतु सर्व बोलणे एकतर्फी असते. ते प्रश्न विचारतात आणि त्यांना समोरच्या अदृश्याने दिलेले उत्तर ऐकू येते आणि मग हे त्यावर काहीतरी बोलतात. असे यांचे एकतर्फी बोलणे सतत सुरू असते. याची सुरुवात प्रथम झोपेत बोलून होते, कारण अनेक जणांना जागृत असताना अति बोलायची सवय असते. असे लोक समोरच्याला बोलू देत नाहीत. कोणी काही सांगायला सुरुवात केली की हे लोक अशाला मध्येच थांबून स्वतः बोलू लागतात. यांना ऐकायची सवय नसते आणि ऐकले की विषय सोडून देण्याची सवय तर मुळीच नसते. त्यांना प्रत्येक विषयावर काहीतरी बोलायचेच असते. असे लोक बोलताना थोडक्यात मुद्देसूद विषयाला सुसंगत असे बोलू शकत नाहीत. ते पाल्हाळ लावतात. संदर्भ देताना मुख्य विषयाच्या अनुषंगाने इतरही फापट पसारा सांगून शाब्दिक पाऊस पाडतात. मुख्य विषयासह अनेक उप आणि उप विषय बोलत असतात. बोलताना एखादा संदर्भ सविस्तर आठवत नसेल तर तेथेच अडतात आणि आठवण करू लागतात. अशा वेळी त्यांच्याबरोबर कोणी असला तर त्याची मदत घेतात. मग त्या दोघात मजकुराची शहानिशा करणे सुरू होते. समोरचे दुर्दैवी आपण बेजार होतो. तसेच असे लोक कोणी भेटला की समोरचा जरी गप्पा असला तरीही हे लोक स्वतःच एका विषयामधून दुसरा आणि दुसऱ्यामधून तिसरा, तिसऱ्यामधून असे सतत अव्याहत एकसारखे बोलत असतात. यामुळे यांचे बोलणे असंबद्ध होते. अनेक विषय बोलत बोलत विषयांतर करत करत सतत बोलण्याचा धबधबा सुरू ठेवतात. समोरचा काही बोलू लागला की अल्पावधीत त्याच्या बोलण्याचा एखादा धागा पकडून स्वतः बोलायला सुरुवात करतात. आपल्याला प्रश्न पडतो की यांना असे विषयांतर कसे करता येते आणि इतके बोलून यांचे तोंड कसे दुखत नाही, यांना बोलायचा कंटाळा कसा येत नाही. अशांच्या घरी पाळीव प्राणी बाळगलेला असला तर त्याच्याशी हे लोक एकतर्फी बोलत बसतात. अशा वेळी त्या पाळीव प्राण्याला आपले बोलणे सर्व समजते आणि त्याप्रमाणे तो प्राणी तशी प्रतिक्रिया देतो अशी एक वेडगळ समजूत करून घेतात. डोके फिरल्याचे लक्षण असते हे. पाळीव प्राण्याला खाणे पिणे, संरक्षण आणि लाड करून घेणे यापेक्षा आणखी काहीही समजत नाही. यात कुत्रा नावाचा प्राणी जरा वेगळा वागतो, परंतु त्यात त्याचा हेतू इतर प्राण्यांप्रमाणेच असतो. त्रयस्थ आला की तो भुंकतो आणि मालकाने इशारा केला की भुंकणे थांबवतो, कारण त्याला इतकेच समजते की त्याला या त्रयस्थापासून काहीही धोका नाही. सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारे अति बोलणाऱ्यांची जागृतपणे बोलायची हौस अपुरी राहते. यामुळे अशांना झोपेत बोलायची सवय लागते, कारण असे लोक झोपले तरी त्यांची बुद्धी, स्मृती आणि मन जागे असते आणि काम करत असते. आता प्रामाणिकपणे स्वतःच विचार करा की आपण प्रत्येकजण स्वतःशी मनातल्या मनात किती आणि कसे बोलत असतो. सतत विचार करत असतो. यात भूतकाळातील झालेल्या घटना आणि भविष्य काळात आपल्या दृष्टीने घडाव्यात अशा घटनांचा समावेश असतो. आपण कोणीही वर्तमानात थांबायला तयार नसतो. जसे आपण स्वतःशी विचार करत असतो तसेच आपण कोणी काही सांगितले की त्यावरही विचार करत असतो. इतकेच काय, तर वर्तमानपत्रात छापून आलेल्या गोष्टींवर, नाटक, सिनेमा, चॅनल यावर पाहिलेल्या गोष्टींवर, सार्वजनिक ठिकाणी ऐकलेल्या पाहिलेल्या अशा गोष्टींवर विचार करत असतो. यापैकी किती गोष्टींशी आपला संबंध आहे किंवा नाही असा विचार आपण करतो का? तसा विचार आला तरी आपण ही आपली एकतर्फी सुरू असलेली बॅटिंग बॉलिंग थांबवू असे मला वाटते, परंतु असे होत नाही. याला अपवाद आहे तो सतत काम करणाऱ्यांचा. ते स्वतःच्या कामात इतके व्यग्र असतात की त्यांना त्यांच्या क्षेत्राबाहेर डोकावायला वेळ नसतो. परंतु यांची तऱ्हा काही वेगळी नसते. ते त्यांच्या कामाच्या बाबतीत सतत विचार करत असतात. यामुळे तेही स्वस्थ झोपत नाहीत. झोपेतही त्यांची बुद्धी, स्मृती, मन काम करत असते. त्यांनाही स्वप्ने पडतात. येथे एक फरक आहे तो लक्षात घ्यायचा आहे. संशोधक, अभ्यास करणारे,
बौद्धिक काम करणारे किंवा असे लोक त्यांच्या कर्मयोगाला उपयुक्त असे विचार सतत करत असतात. अशांना झोपेत विचार सुचतात आणि ते त्यांच्या कर्मयोगासाठी उपयुक्त असतात. यास्तव अशांची तुलना निरर्थक विचार करणाऱ्यांशी करू नये. हे सविस्तर निरूपण अशासाठी केले की याचा सद्य श्रीकृष्णाच्या वैशिष्ट्यांशी घनिष्ठ संबंध आहे. कसा ते आता समजावून घ्यायचे आहे आणि तत्क्षणी स्वतःमध्ये योग्य ती सुधारणा करायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे स्वतःजवळ विचार करताना आपल्याही नकळत आपल्याला अनेक इच्छा, अभिलाषा, अपेक्षा, कामना, वासना, ईर्ष्या इत्यादी निर्माण होतात. अशा इच्छा वगैरे नुसत्या निर्माण होऊन पुरे होत नाही, तर त्यांच्या पूर्ततेची तहान लागते. आपण काही पाहिले, ऐकले, त्यामधून आपल्या मनात आले की असे आपल्याकडे पाहिजे आणि आपण हे सर्व विसरून गेलो असे होत नाही. अनेक गोष्टी अशा असतात की अनेकविध कारणांनी त्या आपल्या आवाक्याबाहेर असतात. तरीही अशा गोष्टींची इच्छा, अभिलाषा आपल्यात निर्माण होते. असे होत नाही की पाहिले, ऐकले, वाटले आपल्याकडे असावे, परंतु अशक्य असल्यामुळे तेथेच सारे विसरून गेले. नाही, आपण ती गोष्ट मिळवण्याची इच्छा, अभिलाषा धरून बसतो आणि येथेच सर्व घोटाळा होतो. येथेच आपली अधोगतीला सुरुवात होते. येथेच ती इच्छा संचित होते. कारण श्रीकृष्ण अशा गोष्टींच्या पूर्ततेसाठी आशीर्वाद देतो, तथास्तु. कारण आपल्यामध्ये निर्माण झालेल्या कृतीला ऊर्जा पुरवणे हे अंशात्म्याचे काम आहे. एरवी सृष्टी नियम सुरू राहणार नाही. त्यासाठी म्हणून अंशात्मा तथास्तु असा आशीर्वाद देतो. आपल्याला अशी गोष्ट जीवित राहण्यासाठी आवश्यक आहे किंवा नाही, ती आपल्या संचितात आहे किंवा नाही, असे विचार अंशात्मा करत नाही. हे काम प्रत्येक जीवाने त्याने करायचे आहे. त्याने इच्छा होता क्षणीच तसा विचार करून अनावश्यक गोष्टींपासून वेळीच दूर राहायचे आहे. म्हणजे श्रीकृष्णाकडून असे तथास्तु म्हटले जात नाही. श्रीकृष्ण आपली प्रत्येक इच्छा, अभिलाषा पूर्ण करणारा आहे. श्रीकृष्ण म्हणजेच आपला अंशात्मा, म्हणजेच आपण स्वतः जीवासाठी सतत ऊर्जा पुरवण्यासाठी तत्पर आहोत. यासाठी अनावश्यक गोष्टी जरी ऐकल्या, पाहिल्या, तरी त्या तेथेच विसरून गेले पाहिजे. अनावश्यक गोष्टींबद्दल काय वाचे मने मौन राहता आले पाहिजे. ही गोष्ट क्षुल्लक नाही, तर आपल्या पुनर्जन्मासाठी फार फार महत्त्वाची आहे. येथे आपण अनन्य आहोत हे लक्षात घ्यावे. आपणच ऐकणारे, पाहणारे आहोत. आपणच इच्छा करणारे आहोत. आपणच स्मृतीत इच्छा बाळगणारे आहोत. आपणच आपल्या ऊर्जा पुरवणारे आहोत. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सद्य जीवनाला काय हवे, नको असे ठरवून ते संचित करणारे किंवा विसरणारेही आपण स्वतःच आहोत. पुरुषोत्तमापासून आपल्यापर्यंत एकमेव ऊर्जेची लीला सुरू आहे. यात सहभागी व्हायचे की साक्षीत्वाने त्याची लीला अनुभवायची. श्रीकृष्णाला तथास्तु असे म्हणण्यासाठी संधी द्यायची की नाही हे आपणच ठरवायचे आहे. यास्तव नियतीने आपल्याला नैसर्गिकपणे दिलेला कर्मयोग करावा आणि अन्य वेळी अकर्मयोगाचरण करावे. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. श्री शंकराचार्य म्हणतात की भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. दृगंत चारूर सायकम. संपूर्ण ब्रह्मांडावर धारदार तलवारीप्रमाणे नजर ठेवून असलेल्या. दृगंत चारु सायकम. दृग अंत, चारु सायकम. दृग आत्ता समोर दिसत असलेले ब्रह्मांडाचे अथ. अंत इति ब्रह्मांडाचे शेवटचे टोक. चारु सुंदर, प्रिय. सायकम बाण किंवा तलवार. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी संपूर्ण ब्रह्मांडावर धारदार तलवारीप्रमाणे नजर ठेवून असलेला असे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट सुरू केली की त्यासाठी त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारून ती शेवटपर्यंत पार पाडणे हे ती गोष्ट ज्याने सुरू केली त्याचे कर्तव्य आहे. ती त्याची संपूर्णपणे जबाबदारी आहे. यास्तव मुळातच एखादी गोष्ट सुरू करायच्या आधी नीट सर्व बाजूने विचार करावा आणि मगच ती गोष्ट सुरू करावी. आरंभशूरपणा उपयोगाचा नाही. सुरू करायच्या आधी बंद करायची वेळ आली तर काय, याचे उत्तर प्रथम तयार असावे लागते.
कोणतीही संस्था सुरू करताना जो करारनामा तयार करतात त्यात भविष्यात ती संस्था बंद करायची झाल्यास ती कशी बंद करावी त्याच्याही अटी ठरवल्या जातात. वृक्ष लावणे हे त्या मानाने सोपे आहे, परंतु त्याची निगा राखणे, तो जोपासणे महाकठीण आहे. पैसे मिळवणे त्या मानाने सोपे आहे, परंतु ते टिकवणे, सांभाळणे आणि योग्य मार्गी त्याचा विनियोग करणे हे महाकठीण आहे. माणसे जोडणे हे त्या मानाने सोपे आहे, परंतु त्यांच्याशी संबंध टिकवणे हे महाकठीण आहे. पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्री श्रीकृष्ण यांच्या योगे या ब्रह्मांडात न भूतो न भविष्यती अशी विश्वनिर्मिती झाली. त्यात चल अचल सजीव निर्जीव असे वस्तू जगत निर्माण झाले. ही काही आपली मानव निर्मिती नाही की त्यानंतर जबाबदारी झटकून गेले निघून. श्रीकृष्ण आपल्याला धडा गिरवायला देत आहे. श्रीकृष्णाने या विश्वाची घडी एकदा सुरुवातीला सुव्यवस्थित घालून दिली आणि त्यानंतर भविष्यात ही व्यवस्था अव्याहत आपोआप सुरू राहील अशी व्यवस्था लावून दिली. याचा अर्थ श्रीकृष्णाची जबाबदारी संपली असे नाही, तर अशा प्रकारे व्यवस्था लावल्यानंतरही तो काय करतो ते या ओवीत श्री शंकराचार्यांनी मुद्दाम आपल्यासाठी सांगितले आहे. ते मोठे शिकण्यासारखे आहे. श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्ण संपूर्ण ब्रह्मांडावर धारदार तलवारीप्रमाणे नजर ठेवून असतो. कोणी काही अयोगिक आचरण केले तर श्रीकृष्ण त्याला यथायोग्य अशी शिक्षा देतो. त्याला जन्ममरणाचे फेरे घ्यायला भाग पाडतो. श्रीकृष्णाच्या नजरेमधून अगदी बारीक सारीक गोष्टही सुटत नाही. त्याची नजर तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे, तरल आहे. पुराण काळातील एक सुप्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा एका ऋषींनी आपल्या छात्रांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना सांगितले की सर्वांनी हा एक एक पेरू घ्या आणि कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन तो खा आणि परत या. सर्व छात्र अरण्यात सर्वत्र पांगले. काही जणांनी जेथे मानव नाही अशा ठिकाणी पेरू खाल्ला, तर काही जणांनी जेथे मानव आणि अन्य प्राणी नाहीत अशा ठिकाणी पेरू खाल्ला. सर्वजण परत आले, परंतु त्यातील एक छात्र पेरू न खाता तसाच परत आला होता. ऋषीने त्याला कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, मुनिवर्य, गुरुजी, अशा प्रकारे पेरू खाणे अशक्य आहे, कारण मी जेथे जेथे गेलो तेथे तेथे अंशात्मा सतत माझ्या बरोबर होता. यामुळे मी कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊ शकत नाही. ऋषींनी त्याला सांगितले की तू तुझा अभ्यास पूर्ण केला आहेस. अशा प्रकारे सांगायचा मुद्दा असा आहे की या ब्रह्मांडात असे एकही ठिकाण नाही की जेथे श्रीकृष्णाची नजर पोहोचत नाही. श्रीकृष्ण सर्वत्र पाहत असतो. त्याची आपल्यावर करडी नजर असते. यास्तव स्थलकालाचा विचार न करता सदा सर्वदा सत्कृत्यच करावे, सद्वर्तनच करावे, सद्विवेकानेच वागावे, सदिच्छाच धरावी, सद्लोकांमध्येच असावे, सदाचरणच असावा. अशा प्रकारे केल्याने आपल्या हातून चुकूनही अयोगिक कृत्य होणे शक्य नाही. त्यामुळे श्रीकृष्णाला आपल्याला शिक्षेऐवजी प्रसाद द्यावा लागतो. भगवंत श्री तसा प्रसाद देतातही. याचे सविस्तर निरूपण आपण सुखाकरम सर्वोत्तम सुख देणाऱ्या यामध्ये केले आहे. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. श्री शंकराचार्य म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडावर धारदार तलवारीप्रमाणे नजर ठेवून असलेल्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरि ओम.